Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we are going to discuss on an important topic, and the topic is Exclusive SSC Study Component. What is it? तरी हा टॉपिक काय आहे तो अगोदर समजून घेऊया. एक्सक्लुसिव्ह म्हणजे एक केवळ खास करून SSC विद्यार्थ्यांसाठी एक स्टडी कंपेनियन म्हणजे अभ्यासाचा एक कंपेनियन, एक सोबती किंवा एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे. तर कोणता अभ्यासक्रम आहे? फॉर ए सप्लिमेंटरी एक्झामिनेशन. सप्लिमेंटरी एक्झामिनेशन म्हणजे जे तुमचे एक्झाम होते, मार्चमध्ये एक्झाम, तुमची बोर्ड एक्झाम होते आणि त्या एक्झाममध्ये काही विद्यार्थी फेल होतात. मग त्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा री एक्झाम जूनमध्ये किंवा जुलैमध्ये घेतली जाते. मग त्या विद्यार्थ्यांना एक इझी सोपे क्वेश्चन्स कोणते असावेत, ते इझी क्वेश्चन्स या क्वेश्चन बँकमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनीच प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतो. थोडक्यामध्ये काय, जे विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय हा थोडासा डिफिकल्ट वाटतो की आपण पास हो की नाही याची थोडीशी धास्ती किंवा डाऊट असतो, अशा विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ किंवा हा टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असणारच आहे, पण विशेषतः त्या विद्यार्थ्यासाठी की ज्यांना इंग्लिश विषय अवघड जातो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्व क्वेश्चन वाईज इम्पॉर्टंट आणि इझी क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण या सिरीजमध्ये सुरुवात करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार होतो म्हणजे आपला जो क्वेश्चन पेपर असतो त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असतो म्हणजे लँग्वेज स्टडीजचा, जो 10 मार्क्ससाठी असतो. आता 10 मार्क्समध्ये इझिएस्ट टॉपिक्स कोणकोणते आहेत आणि ते कशा प्रकारे सोडवायचे आणि ते कोणकोणते येऊ शकतात ते इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनीच दिलेले आहे. त्याच्यामुळे याची तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा मी PDF तुम्हाला वेबसाईटवरती देईल, तुम्ही डाउनलोड करून ते नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि त्याची प्रॅक्टिस करा. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बट बिफोर दॅट यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. लेट्स गो. ठीक आहे. सो फर्स्ट जो आहे लँग्वेज स्टडी, त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. तो या कृतीमध्ये आहे की तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द वर्ड. तुम्हाला 4 वर्ड दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये एक एक लेटर, अक्षर मिसिंग असेल. आता याच्या रिलेटेड त्यांनी काय तुम्हाला सूचना दिल्या बघा. या कृतीमध्ये जे शब्द 4 शब्द दिलेले असतात त्या प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर काय असेल, मिसिंग असेल, गाळलेलं असेल. ते तुम्हाला फिलअप करायचं आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. आता हे जे सर्व शब्द विचारले जातात ते तुमच्या टेक्स्टबुक, तुमच्या इंग्लिशच्या बुक्समधूनच असतात, तुमच्या लेसन्स किंवा धड्यामधूनच असतात. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो MA-TER, इथे आपण एसचा यूज करून शब्द तयार करू शकतो. मास्टर, S-VE, सेव, इथे चिअर या शब्दामध्ये ऊन, या प्रकारे शब्द आपण कंप्लीट करू शकतो. त्यानंतर CA-CH, कॅच, बीचा यूज करून नोबल, ब्रेव, अमॉंग. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून हे सगळे शब्द लिहून काढायचे आहेत. देन GR-AT, ग्रेट. देन ईचा यूज करून फ्रेंड, यूचा यूज करून यंग अँड जीचा यूज करून रिगार्ड, असे हे शब्द तयार केलेले आहेत. नेक्स्ट आणखीन काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी शब्द दिले आहेत. CAM-US म्हणजे कॅम्पस, वायचा यूज करून प्रेयर, जीचा यूज करून लंगूर, देन एसचा यूज करून बास्केट, देन फर्स्ट, स्मार्ट, फ्लाईट, वर्ल्ड, ब्रोक, बूम, ब्रूम आहे इथे एम पाहिजे. देन ड्युरिंग, स्टार्ट, बेगर, लेसन, टीच, स्कूल, नेचर, हर्ट, अर्ली, जंटल. हे सगळे शब्द तुम्ही लिहून काढा. परत एकदा तुम्हाला मी सूचना देतो आहे आणि यापैकी शब्द मोस्टली एक्झाममध्ये विचारले जातील. ठीक आहे. हे झाले फर्स्ट ॲक्टिव्हिटी जे तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये आहे. सेकंड जी ॲक्टिव्हिटी, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 4 वर्ड दिलेला असतो आणि ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला लिहायचे असतात. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 वर्ड्स दिलेले असतात. ठीक आहे. आता या अल्फाबेटिकलमध्ये फर्स्ट ग्रुप जो असतो ते प्रत्येक शब्द वेगवेगळा असेल. ठीक आहे. आणि सेकंड ग्रुपमध्ये प्रत्येक शब्दाचा फर्स्ट लेटर म्हणजे अक्षर सेम असेल. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता 2 ग्रुपमध्ये शब्द आहेत, प्रत्येक ग्रुपमध्ये 4 वर्ड दिलेले आहेत. बघा आता जो शब्द फर्स्ट ग्रुपमध्ये ई पासून एपिक, आर पासून राईट, ए पासून एबल, हार्ट. आता इथे ई आहे, आर आहे, ए आहे, एच, याला बोलतात अल्फाबेट्स. आणि ऑर्डरमध्ये लिहिणे म्हणजे क्रमाने लिहिणे. ज्याप्रमाणे ए नंतर बी येतो, बी नंतर सी येतो, सी नंतर डी येतो. हे अल्फाबेट क्रम झाला, योग्य क्रम, चढत्या क्रमाने. ठीक आहे. आता इथे बघा ERAH
तुम्हाला हे सोडवताना इथे आन्सर दिलेलं आहे, पण ते आन्सर कशा प्रकारे आलं ते अगोदर नीट समजून घ्या. हे सोडवताना मी बऱ्याच वेळा स्टुडंटला सांगतो की अगोदर काय करा की तुम्ही त्याला 1 2 3 4 नंबर्स द्या. आता ई पहिला येईल, आर येईल, ए येईल की एच येईल. जेव्हा आपण ABCD बोलायला लागतो तर ॲब्सोल्युटली काय येईल, ए पहिलं म्हणून आपण याला 1 नंबर देऊ. आता ए नंतर तुम्हाला ई येईल, आर येईल की एच येईल, ABCDE येईल, मग याला 2 नंबर दिला, 2 नंबर. इथे आर आहे, इथे एच येईल, मग कोणता येईल ई नंतर, तर ई नंतर काय येईल ABCDEFGH, एच नंतर पुढे आर आहे, याला 3 नंबर, याला 4. जो 1 नंबर दिलेला आहे तो फर्स्ट इथे आन्सरमध्ये लिहायचा आहे. ए पासून ॲबल, 2 नंबर एपिक, 3 नंबर हर्ट आणि 4 नंबरला आपण आर दिलेला आहे तो राईट. सो अशा प्रकारे AEHR हे जे ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत यालाच बोलतात अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ते शब्द आपण ठेवलेले आहेत. सेकंड ग्रुपमध्ये जे शब्द येतात मोस्ट ऑफ द टाईम फर्स्ट लेटर सेम असेल. इथे बघा फर्स्ट लेटर पी, लेटर म्हणजे अक्षर सेम आहे, PPP. कधी कधी सेकंड लेटर पण सेम असू शकतो. इथे बघा PA आहे, PA पासून पॅशन, PR प्रोफाउंड, PRE प्रीमियर आणि PAIN. इथे पण आपण 1 नंबर देऊया, 1 2 3 4 नंबर देऊया. इथे ए आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे 2 ठिकाणी ए आहे सेकंड नंबरला आणि 2 ठिकाणी आर नंबर आहे. मग ए पहिला येईल की आर येईल, ए येईल. मग इथे एचे 2 आहेत, पॅशन आणि पेन. मग याच्यापैकी आपल्याला 1 नंबर द्यायचा आहे. मग कोणाला 1 देणार, दोन्ही ठिकाणी PA आहे. थर्ड लेटर बघूया, इथे एस आहे, इथे आय आहे. तो आय अगोदर येईल की एस येईल, आय येईल, म्हणून याला 1 नंबर, याला काय त्याला 2 नंबर. आता PRO प्रोफाउंड आणि PRE प्रीमियर यापैकी एकाला 3 नंबर, थर्ड नंबर दिला, फोर्थ नंबर ऑटोमॅटिक भेटणार. कोणता येईल, इथे ओ आहे, इथे ई आहे. मग ई अगोदर येतो, ओ येतो, ई येतो, याला आपण काय देणार थर्ड नंबर आणि याला 4 नंबर. ठीक आहे, असे नंबर्स द्या आणि मग ते अल्फाबेटिकल. ज्याला 1 नंबर दिला तो अगोदर पेन, 2 नंबरचा पॅशन, 3 नंबरचा प्रीमियर आणि 4 नंबरचा प्रोफाउंड एका लाईनमध्ये लिहा. ठीक आहे, पूर्ण शब्द लिहायचे. सो यालाच बोलतात अल्फाबेटिकल ऑर्डर. प्रॅक्टिससाठी शब्द दिलेत बघा इथे, डेली, बँकर, सक्सेस, हिट. तर बी पासून बँकर, डी पासून डेली, एच पासून हिट, एस पासून सक्सेस. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, ही ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. याचा मिनिंग नाही समजलं तरी चालेल, फक्त ABCD याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. सेकंड ग्रुपमध्ये टे पासून टेबल, TE पासून टीचर, TH पासून थँक, TIRED टायर्ड. नेक्स्ट काय एक्झाम्पल दिलेत बघा इथे, डिस्कस, लीडर, प्रेझेंट, सर्वाइव्ज, लार्ज, लाईट, लॉयल, लक. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि प्रत्येक जे आहे दिलेले आहेत ग्रुपमधले वर्ड्स ते नोट डाऊन करून घ्या. हे सगळे खूप इम्पॉर्टंट आहेत हे ग्रुप. ठीक आहे, मी याच्यात एक्सप्लेन करत नाही, ऑलरेडी तुम्हाला 2 एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत, समजावून दिलेले आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जाऊया. पहिला आपण कंप्लीट द वर्ड बघितला, त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये वर्ड्स लिहायचे. आता तो थर्ड ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे थर्डची ती 4 दिलेली आहे. इझी, जे सोपे सोपे तिथे सांगितलेले आहेत ते म्हणजे मेक 4 वर्ड, 4 शब्द बनवायचे, मिनिमम 3 लेटर्स. प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षरी शब्द असावे, 3 पेक्षा जास्त चालेल. युजिंग द लेटर्स इन द वर्ड. इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये काय, इन दिस ॲक्टिव्हिटी लार्ज मल्टी सिलॅबल म्हणजे मोठा शब्द असेल त्याच्यामध्ये जास्त अक्षर असणारे कंपाऊंड वर्ड्स पण म्हणू शकतो, याच्यामध्ये असू शकतात. मिनिंगफुल त्याच्यामधले जसं एक इंटर गव्हर्नमेंट हा मोठा शब्द आहे. मोठा शब्द म्हणजे जास्त अक्षरांचा आणि त्याच्यामधलेच अक्षरं घेऊन, जसं आय आहे, INTERGOVEN, हेच अक्षरं घेऊन नवीन शब्द तयार करायचा. किती शब्द बनवायचे, 4 बनवायचे. अट काय आहे, प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षरी शब्द असतात. 2 अक्षरी चालणार नाही, जसे NO नो नाही चालणार, पण NOT नॉट चालेल, 3 अक्षरी चालेल. मग 3 पेक्षा 4 चालेल, 5 6 कोणताही चालेल. ठीक आहे. तर इंटर गव्हर्नमेंटल, तर त्याच्यामध्ये गव्हर्न एक शब्द तयार केला, गव्हर्नमेंट दुसरा शब्द, गॉन, मेंटल. ठीक आहे, आणखी बरेचसे शब्द, इंटर असे बरेच, एंटर, TEN 10 असे बरेच शब्द आपण बनवू शकतो. मग तुम्ही 4 म्हटलं की 4च बनवणार का, तुम्ही बनवणार का नाही. 4 तुम्हाला कमीत कमी असायला पाहिजे. तर 2 मार्क्ससाठी तुम्ही 6 5 6 7 8 3-4 एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे मर्सिलेसली मर्सी, माइल, लेस, मर्सिलेस या प्रकारे शब्द बनवलेले आहेत. प्रॅक्टिससाठी दिले बघा, ग्रँड डॉटर हा एक शब्द आहे, त्याच्यामधून ग्रँड,
प्रचंड मोठा, डॉटर अँड हीट. आता शब्द बनवताना जो शब्द तुम्ही तयार करणार तो मिनिंगफुल असावा, अर्थपूर्ण असावा. कोणत्याही उगीच कुठले अक्षर टाकून शब्द तयार करायचा नाही, विदाउट मिनिंग नको. ठीक आहे. बेंचमार्क, नियर, मेक, ब्रेक, बीच या प्रकारे. अनबीटेबल, बीट, अनेबल, नीट, टेबल. ब्रदरहुड, ब्रदर, ऑदर, रेड, ब्रॉड. रिप्रेझेंटेटिव्ह, प्रेझेंट, सेंट, टेंट, रिपेंट. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्हाला ही देखील खूप इझी आहे. हे सगळे वर्ड्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा, प्रॅक्टिस करा, परत परत तुम्ही रीडिंग करा, रिवाईज करा. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 5. राईट रिलेटेड वर्ड्स ॲज गिवन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स तुम्ही लिहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे पण ग्रामरच्या रिलेटेड टॉपिक असतो. याच्यामध्ये काय असतो, जो मध्ये दिलेला सेंटरचा शब्द आहे, इथे हाऊस दिलेला आहे, तो काय असू शकतो, नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, ॲडवर्ब असेल. म्हणजे काय, नाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल किंवा ॲडवर्ब असेल. मग त्याच्या रिलेटेड जर इथे नाव असेल तर इथे दिलेला शब्द रिलेटेड वर्ड्स हा ॲडजेक्टिव्ह असेल, म्हणजे नावाचं वर्णन करणारा शब्द. आणि इथे ॲडजेक्टिव्ह असेल तर इथे नाव येईल. आता एक्झाम्पलवरून क्लिअर होईल बघा. हाऊस हे नाऊन आहे. हाऊसचं वर्णन, हाऊस कसं आहे, ब्युटिफुल आहे, म्हणजे हाऊसचं वर्णन करणारा शब्द आहे. हाऊसबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणजे हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. मग अशा प्रकारे या हाऊसचं वर्णन करणारा शब्द आपल्याला लिहू शकतो. हाऊस कसं आहे, ब्युटिफुल आहे. हाऊस कसं आहे, बिग आहे. हाऊस कसं आहे, नाईस आहे, क्लीन आहे, गुड आहे, या प्रकारे. आता आपण आन्सर बघूया. हाऊस, ब्युटिफुल, डेकोरेटेड, ओल्ड, न्यू, एम्प्टी, नाईस, क्लीन, डर्टी या प्रकारे. आता किती वर्ड लिहायला पाहिजे, कमीत कमी दिलेला शब्द सोडून इतर तुम्ही 4 शब्द लिहायचे आहेत. मग फक्त 4च लिहिणार का, तुम्ही 1-2 एक्स्ट्रा लिहा. त्यापैकी एखादा चुकला तर बाकीचा बरोबर आले तर तुम्हाला ते, आणि स्पेलिंग व्यवस्थित लिहा. बऱ्याच वेळा विद्यार्थी चूक करतात, त्यांची स्पेलिंग चुकतात, त्यासाठी लिहून प्रॅक्टिस करा. इंग्लिशमध्ये हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया हॉट, सन. आता इथे बघा हॉट आणि सन दोन्हीमध्ये बघितलं, हा सन हा नाऊन आहे आणि मग हॉट हा ॲडजेक्टिव्ह आहे. मग इथे ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे आणि ते सन दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला उष्ण, हॉट, सन कसं आहे, उष्ण आहे. मग इथे सगळे काहीच नाऊन. हॉट काय काय येईल, सन आहे. हॉट काय आहे, टी आहे, कॉफी या प्रकारे. हॉट, कॉफी, सन, क्लायमेट, टेम्परेचर, टी या प्रकारे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे गर्ल. आता गर्ल हे नाऊन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की वर्ब आहे, गर्ल हे नाऊन आहे म्हणजे नाम आहे. मग गर्लचं वर्णन करणारा नॉटी हा ॲडजेक्टिव्ह आहे. मग नॉटी, स्मॉल, टॉकेटिव्ह, केअरफुल, प्रिटी, ब्युटिफुल, नाईस या प्रकारे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया रूम. रूम कशी आहे, स्मॉल. रूमसुद्धा नाऊन आहे. रूम कशी आहे, स्मॉल आहे. हे बरेच, हे सगळे शब्द बोर्ड एक्झामला आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे डायग्राम काढायची आहे, म्हणजे आकृती काढायची आहे. विदाउट डायग्राम लिहू नका, या प्रकारे आकृती काढून तुम्ही लिहा. ठीक आहे. रूम, युनिटी, अनयुनिटी, लिव्हिंग, टायडी, बिग, ब्युटिफुल, स्मॉल, बिग या प्रकारे. नेक्स्ट लव्हिंग चाइल्ड. लव्हिंग चाइल्ड. आता इथे चाइल्ड हे नाऊन आहे आणि हे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह असेल तर नाऊन. लव्हिंग चाइल्ड, लव्हिंग टीचर, लव्हिंग सिस्टर, लव्हिंग फ्रेंड्स, लव्हिंग पॅरेंट, लव्हिंग ब्रदर्स या प्रकारे. नेक्स्ट एक्झाम्पल ओल्ड फ्रेंड्स. परत तेच नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह. ओल्ड फ्रेंड्स, ओल्ड बुक, ओल्ड शूज, ओल्ड ड्रेस, ओल्ड टेल्स. ओल्ड म्हणजे जुनं या अर्थाने. ठीक आहे. चाइल्ड क्लेवर आहे, चाइल्ड ऑनेस्ट आहे, स्मार्ट आहे, ऑबिडियंट आहे, हार्ड वर्किंग आहे, गुड आहे, बॅड आहे या प्रकारे. छोटे छोटे शब्द तुम्ही घेऊ शकता. सो या प्रकारे रिलेटेड वर्ड्स झालेले आहेत. आता आपण 6th ॲक्टिव्हिटी आहे जो लँग्वेज स्टडीमधली, ती म्हणजे कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ वर्ब. जसं आपण नाऊन, ॲडजेक्टिव्ह, आपले रिलेटेड वर्ड्स बघितले. कंप्लीट अ वर्ड चेन, शब्दांची चेन कंप्लीट करा. मग दिलेला शब्द तुमचा वर्ब असेल, नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडवर्ब, जे आपण रिलेटेड वर्डसारखेच असतील. मग आता जर वर्ब असेल तर शेवटच्या अक्षराने वर्बच बनवायचा आहे. ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह बनवायचा आहे, जसं आपण गाण्याच्या भेंड्या करतो. तर लक्षात ठेवा की तुमचं स्पेलिंग बरोबर यायला पाहिजे आणि शब्द जो तो तुम्ही लिहिणार तो मिनिंगफुल असायला पाहिजे. वर्ब म्हटलं की वर्ब असायला. सो थिंक म्हणजे विचार करणे. किती शब्द लिहिणार, 4 वर्ड्स स्टार्टिंगचे. मध्ये चेन ब्रेक होता कामा नये. जिथे चेन ब्रेक होईल तुमचे मार्क्स पूर्ण जातील. त्यामुळे पहिले 4 शब्द बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे. थिंक म्हणजे विचार करणे, हा वर्ब आहे. मग के पासून नो,
नो म्हणजे माहिती असणे. डब्ल्यू पासून राईट, राईट म्हणजे लिहिणे. ई पासून एक्सपांड प्रसरण पावणे. डी मधून डान्स, डान्स म्हणजे डान्स करणे. पण ई पासून परत ईट खाणे. टी पासून टेक घेणे. या प्रकारे वाढवू शकतो. मग एक दोन तुम्ही एक्स्ट्रा दिले तरी चालतील. इट, इट पासून टी पासून परत टीच, एच पासून हेल्प, पी पासून पार्क किंवा पुट, के पासून किल असे शब्द लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इट, टिअर, रेड, डिफीट, टीच. ॲक्सेप्ट स्वीकारणे. टी पासून टेक घेणे. ई पासून इट, टी पासून टॉक, के पासून नो. ठीक आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला येतील. स्टार्ट हे सगळे वर्ब्स आहेत बघा. हे 3 एक्झाम्पल इट, ॲक्सेप्ट, स्टार्ट हे सगळे वर्ब्स आहेत. टी पासून टेल, टेल म्हणजे सांगणे. एल पासून लाय खोटं बोलणे. ई पासून अर्न कमावणे. एन पासून नॅरेट म्हणजे कथन करणे किंवा गोष्ट सांगणे आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट नाउन, दिलेला शब्द नाउन आहे. सोल्जर सैनिक. आर पासून रोज फ्लावर. ई पासून एलिफंट. टी पासून टॅग. जी पासून गोल्ड. परत हे पण डिक्शनरी नाउन आहे. वाय पासून इयर. आर पासून रेन. एन पासून नेक. के पासून काईट. फ्रेंड. डी पासून डॉग. जी पासून गोट. टी पासून टीम आणि एम पासून मॅट. या प्रकारे. ठीक आहे. आता इथे दिलेले शब्द सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत. डिअर, गुड, स्टाउट, फास्ट. आर पासून रेड. डिअरचा डिअर हा ॲडजेक्टिव्ह आहे. आर पासून रेड. डी पासून डीप. पी पासून पेल. ई पासून एट. गुड. डी पासून डोमॅस्टिक. ई पासून सी पासून केअरफुल. एल पासून लक. वाय पासून यंग. स्टाउट म्हणजे भक्कम मजबूत या अर्थाने. टी पासून टॉकेटिव्ह. ई पासून इलेक्ट्रिक. सी पासून कॅन्डिड अँड डी पासून डर्टी. सो हे सुद्धा शब्द कुठलेही अंदाजे लिहायचे नाही आहेत. नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब हे लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला नाउन म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय हे कळत नसेल तर मी प्रत्येक टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे. ती व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. म्हणजे एकदा तो नाउन आणि ॲडजेक्टिव्हमधला फरक समजला, वर्ब आणि ॲडवर्बमधला फरक समजला, तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे रिलेटेड वर्ड्स आणि कंप्लीट वर्ड चेन तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे. पुढचं जी ॲक्टिव्हिटी आहे या लँग्वेज स्टडी त्यांनी इझी दिलेली आहे. ते म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्येच 1A आणि 1B असतो. ते म्हणजे प्रिफिक्स सफिक्स लावून शब्द बनवणे किंवा दिलेला शब्द वाक्यामध्ये प्रयोग करणे. इथे फर्स्ट बघूया वर्ड फॉर्मेशन म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स लावून न्यू वर्ड्स तयार करायला सांगितला जातो. जसं आता बी आणि एम पासून प्रिफिक्स आहेत. फ्रेंड शब्द दिला बी फ्रेंड. मग बी आपण हे काय लावला प्रिफिक्स लावला. हां. त्यानंतर एम पासून पॉवर आहे एम पॉवर. म्हणजे हे काय आहे बी आणि एम हे काय आहेत प्रीफिक्स. प्री म्हणजे अगोदर, फिक्स म्हणजे जोडणे. दिलेल्या शब्दाच्या अगोदर काही अक्षर जोडून नवीन शब्द तयार होतो. पॉवर पासून एम पॉवर. फ्रेंड पासून बी फ्रेंड. ठीक आहे. असे आणखीन आपण काही वर्ड्स बघूया. बी फ्रेंड, एम पॉवर, एन पासून एनकरेज, ॲपियर. आता एनकरेज स्पेलिंग बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकतात. ई एन पासून आहे. मुलं काय लिहितात विद्यार्थी आय एन पासून इनकरेज असे करतात. ते रॉंग आहे. किंवा ई एम करतात एमकरेज. सो ई एन लक्षात ठेवा एनकरेज. पीस ॲपीज. ए सी पासून अकॉम्पनी. ए बी पासून अब्यूज. असं कंपल्सरी की प्रिफिक्स जोडायचं. तुम्ही सफिक्स लावून पण शब्द तयार करू शकता. आता सफिक्स जोडून काही शब्द तयार केले आहेत ते म्हणजे आपण बघूया. MENT जोडून अरेंजचे अरेंजमेंट. सॉफ्ट पासून सॉफ्टनेस. आता पुढे जे अक्षर जोडले आहेत ते काय सफिक्स शब्दाच्या पुढे. ठीक आहे. एज्युकेट एज्युकेशन. TIO लावून. FU लावून ब्युटिफाय ब्युटिफुल. डेंजर डेंजरस. ॲग्री ॲग्रीएबल किंवा ॲग्रीमेंट लिहू शकतो. अशा प्रकारे NES जे हे अक्षर लावून तुम्ही सफिक्स आहेत ते जोडून नवीन शब्द तयार करता येतात. ठीक आहे. हे झाले प्रिफिक्स आणि सफिक्सवरती. आणखीन काही शब्द जे एक्झाममध्ये आलेले आहेत ते 2024मध्ये मॅनेज शब्दाला होता मॅनेजमेंट. काइंड, काइंडनेस, काइंडफुल, अनकाइंड करू शकतो. करेजपासून करेजियस, एनकरेज. वंडर, वंडरफुल किंवा वंडरफुली म्हणू शकतो. पे, पेमेंट, हॅपी, अनहॅपी किंवा हॅपीनेस. हे सगळे शब्द कोणकोणत्या वर्षी आलेले ते दिलेले आहेत. ते सगळे नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट काही आणखीन दिलेत बघा. क्वेश्चन बँकमध्ये आले शब्द डार्क, डार्कनेस, ब्युटी, ब्युटिफुल, लकी, अनलकी किंवा लकीली म्हणू शकतो. पॉसिबल, इम्पॉसिबल किंवा पॉसिबली, कम्प्लीट,
इनकम्प्लीट, नेशनपासून नॅशनल, नॉर्मलपासून नॉर्मली, नेचरपासून नॅचरल, डिपेंडंटपासून इंडिपेंडंट, इन शब्द लावून इंडिपेंडंट. बघा, डिपेंडंट म्हणजे अवलंबून असणं आणि इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र या अर्थाने. लिंक, लिंकिंग. सो हे वर्ड तयार केले आहेत. हे सगळे वर्ड्स तुम्ही नोटबुकमध्ये, वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जे मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे, जे तुम्हाला दिलेल्या शब्दावरून. आता वाक्य जे बनवायला दिलं जातं ते नेमकी कशी वाक्य बनवायची, ते 3 प्रकारची वाक्य बनवा. ते म्हणजे तुमची वाक्यरचना SVO म्हणजे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सो आय टीच इंग्लिश ग्रामर, मी इंग्लिश ग्रामर शिकतो. आय हा सब्जेक्ट आहे, टीच शिकवणे वर्ब आहे आणि इंग्लिश ग्रामर ऑब्जेक्ट किंवा आणखी रिमेनिंग वर्ड्स पुढे जोडू शकतो. टेन्स कोणते यायला पाहिजे? शक्यतो टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय टीच, सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल पास्ट किंवा सिम्पल फ्युचर, अशा प्रकारे 3 टेन्सचा, सगळ्या टेन्सचा यूज करायची गरज नाही. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर किंवा कॅन, कुड, मे, माईट, विल या शब्दांचा यूज करून किंवा ऑक्झिलरी वर्बचा यूज करून, शाल, विल या ऑक्झिलरी वर्बचा यूज करून पण तुम्ही करू शकता. एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला. एक्झाम्पल्स इथे पुढे बघूया. ठीक आहे, इथे एक्झाम्पल बघा. मॅनेज शब्द दिला आहे. आय शॅल मॅनेज एव्हरीथिंग किंवा आय कॅन मॅनेज इट. ठीक आहे, किंवा आय मॅनेज्ड इट असंही म्हणू शकतो. आय शॅल सिम्पल फ्युचर टेन्स, आय शॅल मॅनेज इट. सब्जेक्ट शाल किंवा सिम्पल फ्युचर टेन्स फॉर्मल दिला आहे. हॅपी शब्द दिला आहे. ही इज हॅपी पर्सन, सिम्पल फ्युचर आहे. करेज, ही शोड ग्रेट करेज. ही शोड हा सिम्पल पास्टमध्ये आहे. आता तुम्ही मुलांना कशी पण वाक्य, ही इज शोईंग ग्रेट करेज असे वाक्य बनवतात. नाही, जास्त याच्यामध्ये जाऊ नका. सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर किंवा कॅन, कुड, शूडचा यूज करून पण वाक्य बनवू शकतो. राईट. नेक्स्ट काही एक्झाम्पल दिलेत. काइंडचा यूज करून, शी इज अ व्हेरी काइंड लेडी, माय मदर इज काइंड वुमन या प्रकारे. वंडर, इट इज वंडर दॅट यू आर हिअर. पे, आय शॅल पे फॉर इट. डार्क, इट इज मच डार्क आउटसाइड. ब्युटी, इट इज अ ग्रेट ब्युटी. लकी, बिरबल वॉज अ लकी पर्सन. पॉसिबल, इट इज पॉसिबल. कंप्लीट, इट इज कंप्लीट. सिम्पल वाक्य बनवलेत, खूप लेंदी बनवलेत किंवा डिफिकल्ट वर्ड्स यूज केला असं नाही आहे. सो यामुळे तुम्हाला सहजपणे 1 मार्क्स मिळू शकतो. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला या सप्लिमेंटरी SSC स्टडी कॉम्प्लिमेंटमधून, जे की खास विद्यार्थ्यासाठी बनवलेले अभ्यासक्रम किंवा क्वेश्चन बँक म्हणू शकतो. अशा प्रत्येक क्वेश्चन नंबर 1 झाला आपण लँग्वेज स्टडी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण घेणार आहे. सीन पॅसेजमधले कोणते इम्पॉर्टंट आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर अशाच तुम्ही व्हिडिओज बघत राहा. आणखीन काही तुमचे जर इन्स्ट्रक्शन किंवा सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.